रात्री झोपताना आपण विचार करतो की दुसऱ्या दिवशी आपल्याला काय काय कामे करायची आहेत, पण सकाळी जर बॉडी स्टिफ झाली तर आपली सगळी कामे ही जागेवरच राहतात। बॉडी स्टिफ होण्याचे कारणे काय काय आहेत हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे, पण बरेच जणांचे कमेंट्स होते की यावर उपाय पण सांगा। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यावर उपाय काय करावे। शेवटचा उपाय हा खूप फायदेशीर ठरणार आहे। पहिला उपाय, जी पण आपण मागे कारणे बघितलेली आहे ती सगळी कारणे अवॉइड करायची आहे। दुसरा उपाय, आपल्याला माहीतच आहे की बॉडी स्टिफ होण्यामागे वात व कफ दोष कारणीभूत असतात, मग या दोन्हीवर काम करणारं औषध आपल्याला घ्यावं लागेल आणि यासाठी सगळ्यात जास्त उपयोगात येते ते म्हणजे कोमट पाणी। आता हा उपाय तुम्हाला अगदी क्षुल्लक वाटत असेल, कारण बरेच जणांचं म्हणणं असते की आम्ही बरेच महागडे टॅबलेट्स घेतलेले आहेत तरी पण काही फरक पडत नाही, आणि या कोमट पाण्यानेच काय तर फरक पडणार। आयुर्वेदानुसार कोमट पाणी हे पचायला हलकं आहे, वात व कफ दोष शमन करणार आहे आणि अग्नीसुद्धा वाढवणार आहे। त्यामुळे सुद्धा जेव्हा ताप असते तेव्हा सुद्धा कोमट पाणी घ्यायला सांगतात। याच कोमट पाण्यामध्ये सुंठ पावडर किंवा ओवा पावडर टाकून जर घेतलं तर अजूनच जास्त फरक पडेल। तिसरा उपाय आहे की ज्यांना पण बॉडी स्टिफ होते, जॉईंट स्टिफ होतात, त्यांना लोकल ॲप्लिकेशनसाठी मसाज करायचा आहे। यामध्ये तुम्ही उष्ण तेल वापरू शकता, त्यामध्ये तीळ तेल किंवा मोहरीचं तेल सुद्धा तुम्ही लावू शकता। चौथा उपाय हा गेम चेंजर आहे। तुम्हाला जर नेहमीसाठी यापासून सुटका पाहिजे असेल तर तुमचं शरीर डिटॉक्स करणे गरजेचं आहे। त्यासाठी 7 ते 10 दिवस तुम्ही एकच टाईम जेवण करायचं आहे। सकाळी जेवण करायचं आहे आणि रात्री उपाशी राहायचं आहे। दिवसभर कोमट पाणी घ्यायचं आहे आणि रात्री जर भूक लागलीच तर मूग डाळ सूप किंवा राजगिऱ्याचा लाडू असं सेवन करायचं आहे। या उपायामुळे तुमचं शरीर स्वतःच या दोषांचं शमन करायला मदत करेल। हा उपाय खूप जास्त अवघड नाही, एक्स्ट्रा टाईम लागणार नाही, पैसा लागणार नाही। फक्त एक गोष्ट यामध्ये लागू शकते ते म्हणजे मनावर नियंत्रण। हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला किती जुना त्रास जरी असला तरी याने कमी होण्यास मदत होईल। आणि जर तुम्ही हा उपाय केला, तुम्हाला जर फरक पडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।